हाय सगळ्यांना नमस्कार. तर बघू शकता म्हणले चला एक बाणाचा हेड्याव काढावा. तर ते ताईंना मी फोन करत होती पण व्हॉट्सअप नंबर बहुतेक ती नाही काय की. तर बघू शकता तिथे जार आहे आणि जारचं पाणी चालूच आहे. नेत्यात माणसं 24 तास आणि हे आपल्या इथनं पाईप गेलेला आहे आडातनं. तर मी बाणूबद्दलच बोलते कारण बाणूचा विषय आहे. तर बघू शकताय तुम्ही बाणूला झोपून ना पाठीमागं खट असं पडलं काळ 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 असं निबार झाले जागा ही अशी. तुम्हाला दाखवते बघा थांबा. बघू शकता तुम्ही दिसतंय का नाही काय माहिती मला तर दाखवाय पण येईल. तर तसंच पाण्याची घागर आणली आहे भरून कळशी. तर कसं आहे माहिती आहे का बोलल तेवढं कमीच आहे बाणूबद्दल. आणि बाणूचा सारखा असंच असतं जीभ चावते बघितलं. तिचं काय झालं माहिती आहे का खालचं जे दात आहे ते असं आहे आणि वरचं दात असं आहे म्हणजे पूर्ण वरच्या दाताने खालचं दात बुजूनच जातात तिथं. पाणी वायपाट चाललं जाऊ दे पाणी वायपाट चाललं काय करायचं ना. तर विषय असा आहे की आता मला अन्वीसाठी कागदपत्र आणायला जायचं आहे कोणाकडं दळभद्र्याकडे. तर त्याचं नाव घेण्याची पण त्याची लायकी नाही पण घ्यावं लागणार आहे मला. का माहिती आहे का प्रत्येक गोष्ट आपण लेकरांसाठी करतोय. आता हिच्यासाठी करायची आहे मला. हिच्याकडं बघून सुद्धा त्याला दया येईना. मी फोन केला तर मला काय म्हणतं माहिती आहे का 2000 रुपये दे. कुठनं द्यायचं मी कुठनं द्यायचे पैसे तुम्ही विचार करा. कुठनं त्याला पैसे द्यायचे. गेल्या बारचीने पण त्याला 3000 रुपये दिले. त्या पुरावा पण आहे माझ्याकडं. कोण तर अतुल मामा त्यांनाच नेलतं मी. त्यावेळेस पण त्यांनी पैसेच घेतले. त्यावेळेस पण गोंधळच केला. आता पण पोरीचे कागदपत्र आता लागायच्यात अजून. तर आता पण म्हणतो की 2000 रुपये दे. कुठनं द्यायचं पैसे सांगा. कसं आहे येणारे जाणारे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. मग आपण ते म्हणजे बरं दिसत नाही ते. तर बाणूच्या मांडीला जे दुःख झालंय ते आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण एका हाताने नाही दाखवता येणार. ती पण दुनियाची लाजते. तर तुम्ही विचार करा आता ही पोरगी 9 वर्षाची पुढच्या महिन्यात 10वं चालू होते. तिला 10 वर्षाची होती. पूर्ण 10 वर्षाची होती. मग विचार करा आज असं लेकरू सांभाळायचं म्हणल्यावर आणि तुम्ही लोक असे कमेंट करता की उचलले जे बन लावायची टाळाला. कसं आहे माहिती आहे का जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे भाऊ बहिणींना. काही जणांना माझी परिस्थिती कळती. काही जण भाऊ बहिणी माझी चांगले आहेत. काही जणांना काय असं वाटतं काय माहिती. तुम्ही एक दिवस असं सांभाळून दाखवा अशी मुलगी. खाणं पिणं टायमाला उठणं बसणं स्वच्छता ठेवणं. तर बाणूला सुद्धा पटायला लागलं बघितलं. बाणूला सुद्धा पटायला लागले आणि असं बसवलं ना लाळी येते तिच्या तोंडातनं लाळी येते. तर उचलली जीवन लावायची टाळाला. उचलायचा खंडोबा निघायचा बाळ्याला. असलं आहे तुमचं. काय तुम्हाला बोलून नाही का अपंग पुरीला म्हणजे नाही का अपंग पोरगी कशी सांभाळत असन तिला मारायचा प्रयत्न केला त्यांनी. आणि मला काय सुख आहे का इथं. कोणच्या बाईला असं वाटतं की 2 लेकरं सांभाळत बसावा कष्ट करून. कष्ट कराल तेवढं कमीच आहे. आणि तुम्ही काय म्हणता थोड्या गोष्टी सांगते साड्या ही. आता तुम्ही तर बघताय कुठं मी नटती का तुम्हाला दिसल्या का लाली लिपस्टिक काजळ दुनिया कानातलं गळ्यातली दिसली का. एकच तुटलं तरी तीच घालते. मग जे आहे ते सांगते. जी माणूस नटून फुटून साड्या चांगल्या घालून मेकअप करून दागिना घालून ती हेडव बनवतं त्यांचं तुम्हाला कौतुक वाटतं.
आणि असं गरिबाचं अपंग्या एक लिकरू त्या घरी आहे आणि त्या आईचं किती हाल होत असते ती तुम्हाला नाही दिसत. कसं दिसणार? त्यावेळेस तर तुमचे डोळे झाकलेले असतात. बरोबर आहे नाही? ते पण बरोबर आहे हो तुमचं. कसं आहे माहिती आहे का, गरिबाला टॉर्चर करतं माणूस, श्रीमंताला नाही टॉर्चर करत. आणि कसं आहे माहिती आहे का, बोलल तेवढं कमीच आहे. न्हाव्याचा तर उकांडा उकराय गेला ना तर केसच निघतात, काय त्याच्यात सोनं निघत नाही किंवा कापूस निघत नाही. तुम्ही या लेकराकडे बघून तरी काय मी काय खोटं बोलते का? कोणच्या एका आईला असं वाटत असेल की कष्ट करावा? अहो मला लिहायला कपडे भेटेना, एक एक वेळेस मी ब्लाऊज फाटलेले घातलेले आहेत. आणि साडीचं सांगाय गेलं तर तिकून पण पंचायत आहे. सारखे साड्यांचं सांगते, सारखंच असं सांगते. का तुम्ही काय मला घेऊन देऊन तर पुरवता का तुम्ही मला देता? त्यामुळं मी तुमचं आणि मी म्हणणार की माझं ब्लॉकिंग आहे, रोजचं ब्लॉक आहेत माझे. मी माझे दुःख सांगते, माझ्या लेकरांचं सांगते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या का पोटात दुखतंय? एक दोन आहेत बघा, लईच बेकार कमेंट करतात. तर बघू, व्हिडिओ लईच मोठा होतं, बनवते पुढच्या व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.